आज आपण इन्स्टंट चपाती कशी करायची ते पाहणार आहोत. ते पण पीठ सुरुवातीला चाळायचं कसं बघा. बारीक चाळणी असते, त्या चाळणीनं चाळून घ्या. त्याच्यानंतर वरती कोंडा येतो जसा की मी तुम्हाला दाखवला आहे. परत चाळल्याच्या नंतर त्यामध्ये मीठ टाकून घेतले आणि कोमट पाणी म्हणजे पाणी गरम केल्याच्यानंतर जेवढंही आपल्याला सहन होईल तेवढं पाण्याने पीठ मळून घ्या. म्हणजे पाणी तुम्ही जेव्हा गरम करता तेव्हा त्याच्यात बोट टाकून पहा. जेवढं तुम्हाला सहन होईल गरम पाणी तेवढं गरम पाणी घ्या आणि त्या पाण्याने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, इन्स्टंट चपाती कशी करायची. पीठ मळून ठेवायची काहीही गरज नाही आहे तुम्हाला. जसं की मी पीठ मळून घेतले, परत पाणी टाकले, परत पीठ मळून घेत आहे. अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचे. सुरुवातीला मी चाळून घेतले बारीक चाळणींनी व्यवस्थित, जेवढंही सहन होते. त्यानंतर जेवढंही सहन होते तेवढं गरम पाणी घेऊन पीठ मळून घेतले. त्यानंतर थोडं मीठ टाकून घेतले पीठ मळताना. परत सगळं मळून झाल्यावर बघा, यामध्ये मी ऑइल टाकून घेणार आहे. 5 ते 6 टेबलस्पून ऑइल टाकून घेतलेलं आहे. जेवढं पीठ आहे ना त्या पद्धतीनं तुम्ही ऑइल टाकून घ्या. कमी असेल तर कमी टाका, जास्त असेल तर यापेक्षा जास्त टाका. बघू शकता पीठ किती छान मळलेलं आहे, पूर्ण मऊ झालेलं आहे. ऑइल टाकून परत एकदा मळून घ्यायचे. तर आपल्याला जास्त मळून घ्यायचं नाही आहे. सुरुवातीला पीठ चाळल्याच्या नंतर फास्ट पाणी टाकून मळून घ्यायचे आणि जेव्हा पण असं पिठाचा उंडा बनल तेव्हा त्यामध्ये आपल्याला ऑइल टाकायचे आणि ऑइल सगळीकडे गेलं पाहिजे पिठामध्ये मळून, अशा पद्धतीनं मळून घ्यायचे. पीठ आपलं रेडी झालेलं आहे चपाती करण्यासाठी. बघू शकता किती मऊ झालेलं आहे. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, झाकून ठेवायची काहीही गरज नाही आहे. इन्स्टंट मी करणार आहे, ते पण एकदम मऊसूद एका मुठीत बसणाऱ्या लसलसीत आणि मऊ चपाती, आणि ती पण फुगून टम, आणि ती पण त्याला लेयर पण असतील. तर हे झालेलं आपलं पीठ. तर ह्याच्यामध्ये जे स्ट्रिक होत्या, टिप्स होत्या की गरम कोमट पाणी यूज करायचं, त्यानंतर ऑइल किती टाकायचं, तर त्यासाठी ना तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा. मी पण स्किप न करता दाखवत आहे. काही टिप्स असतात, काही ट्रिक्स असतात. तर सुरुवातीला थोडंसं कोरडं पीठ घेतले. त्यानंतर बघा, एवढं पीठ घेतले मी चपाती करण्यासाठी. गडबड असेल तर पीठ मळून त्यावरती झाकून ठेवायची काहीही गरज नाही. अशा पद्धतीनं करा, एकदम लसलसीत मऊ चपाती होईल. एका मुठीमध्ये बसायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही ही चपाती खालात ना तर तुम्हाला असं वाटणार नाही की ही चपाती शिळी आहे. चला, ऑइल लावून घेऊयात. परत फोल्ड करून घेऊयात. परत ऑइल लावून घेऊयात. परत फोल्ड करून घेऊयात. आणि याचे जे कट आहे ते थोडं प्रेस करून घेऊयात. आणि ही सोपी पद्धत आहे, कोणालाही येऊ शकते. खूप अवघड पद्धत नाही आहे, कोणीही करू शकते. आणि ही प्रोसिजर सगळीजण करतात या चपातीची, म्हणून मी हीच प्रोसिजर तुम्हाला दाखवत आहे, हीच पद्धत तुम्हाला दाखवत आहे. तर व्यवस्थित आपण लाटून घेऊयात. कसं आपण सहसा पीठ मळतो, पीठ मळल्याच्या नंतर झाकून ठेवतो, बराच उशीर लागतो. डब्याला सकाळी सकाळी ना आपल्याला लवकर स्वयंपाक करावा लागतो, टिफिन असतात तर त्यामुळं, किंवा सोयरे आले असतील, येणार असतील तर आपण फास्ट करतो. तर त्यासाठी ना डायरेक्ट पीठ मळा, झाकून ठेवायची गरज नाही. एवढंच की मी तुम्हाला सांगितले तसं जेवढंही सहन होते तेवढं गरम पाणी घ्या आणि मी सांगितले तसं पीठ मळा. त्यानंतर ऑइल टाका आणि त्यानंतर लगेच सुरू करायचं पुढचं चपाती करायला. तर बघा, ऑइल टाकले मी तव्यावरती. तवा गरम करायला ठेवला होता. गरम तवा झाल्याच्या नंतर मीडियम आच करून घ्या, त्यावरती ऑइल टाकून घ्या आणि बघा अशा पद्धतीनं बुडबुडे आल्यासारखं झालं की लगेच चपाती उलटवायची. बघू शकता लगेच फुगायला सुरू झालेली आहे. बघू शकता तुम्ही, चपाती फुगत आहे याच स्टेपला. मस्त फुगली आहे चपाती. चला, आपण आता पलटून घेऊयात. आणि हो, याचे लेयर पण 5 ते 6, जास्तीत जास्त 8 लेयर, कमीत कमी 4 ते 5 लेयर येतातच. तुम्हाला मी लेयर पण दाखवते. व्यवस्थित
सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजून घेऊयात. लेयरची पण चपाती पाहिजे, लसलसीत फुगलेली पण पाहिजे, मऊ पण पाहिजे आणि इन्स्टंट पण पाहिजे, तर नक्कीच ही प्रोसिजर करा. बघू शकता तुम्ही, लेयर दाखवते, पोळत आहे, थोडी वाफ येत आहे. एकच मिनिट. हे बघा लेयर किती सुंदर लेयर पडलेत, बघू शकता तुम्ही करा. केल्याच्या नंतर, ट्राय केल्याच्या नंतर, करून पाहिल्याच्या नंतर लेयर पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ मी कशावर बनवू ते पण सांगा. थँक्यू.